मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार. वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा. युतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार. मुख्यमंत्री फडणवीस महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडणार. सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा. इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो. महापालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीचे तब्बल 70 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 44, शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी. मुंबईमध्ये 700 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफ करणार. जाहीरनाम्याआधी ज्युनियर ठाकरेंची मोठी घोषणा. आदित्य आणि अमित ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन. 2 गुजरातींच्या हातात मुंबईत द्यायची नाही. उद्धव ठाकरेंचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल. मुघलांबरोबर लढाई तशी मुंबई मनपाची लढाई. उमेदवारांना मार्गदर्शन करताना ठाकरेंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत. पिंपरीतील पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना विचारणा. अजित पवार म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो. दादांच्या विधानानं चर्चांना उधाण. पुणे महापालिकेत लुटारू गँग. भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करायचंय. मनपातील भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे अजित पवारांकडून पत्रकार परिषदेमध्ये वाभाडे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार. सोलापुरात मनसे कार्यकर्त्याची वादातून हत्या. मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदेंची हत्या. एमपीएससी उमेदवारांच्या आंदोलनात जरांगेंची उडी. तोडगा काढण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपली. आंदोलनाची घोषणा करणार का याकडे लक्ष.